बातमी मुंबईतून राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पार पडलेला आहे। वर्धापन सोहळा पार पडलेला आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन, त्यामुळे या वर्धापन सोहळ्याकडे साऱ्यांचं लक्ष होतं। या वर्धापन सोहळ्यामध्ये सुनेत्र पवार या भावूक झाल्या। तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे, पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला संपर्क वाढवावा लागेल असंही सुनेत्र पवार यांनी आवाहन केलंय। तर या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं छगन भुजबळ यांच्या बोलण्याकडे साऱ्यांचं लक्ष होतं। नेते आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहते आणि त्यांना वंदन करते। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याशिवाय होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, राज्यसभेवरून छगन भुजबळ हे नाराज होते अशी चर्चा होती आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे, ते काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं। काय नेमकं घडलेलं आहे या मेळाव्यामध्ये? कुणी कशा प्रकारे वक्तव्य केलेली आहेत आणि नेमक्या काय घडामोडी घडल्या? या सर्व आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्या काही घडामोडी घडल्या आणि वर्धापन दिन जो आहे तो षण्मुखानंद या हॉलमध्ये साजरा करण्यात आला। सर्वात महत्त्वाचं जे आहे, जे आतापर्यंत सुनेत्रा पवार यांनी कधीही कुठल्या भाषणामध्ये जे आहे ते म्हटलेलं नव्हतं, अजित पवार यांच्या जाण्यानंतर आज पहिल्यांदा सूचक आणि स्पष्ट इशारा जो आहे तो सुनेत्रा पवार ज्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसमोर आणि त्यांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांसमोर एक सूचक आणि स्पष्ट इशारा दिलेला आहे की पक्षाच्या हितासाठी मी इथून पुढे कठोर निर्णय घेईल। इथून पुढे पक्षाच्या कोणत्याही बाबतीत जर कोणी हस्तक्षेप करत असेल जे पक्षाच्या हिताचं नसेल तर त्यांच्याबाबत मी कठोर निर्णय घेईल, अशा प्रकारचा एक इशारा, स्पष्ट इशारा जो आहे तो आज वर्धापन दिनानिमित्त भाषण करताना सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या सर्वच नेत्यांना, खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिलेला आहे। पक्षामध्ये कोणी किती काळ काम केलं याही पेक्षा पक्ष पुढे नेण्यासाठी कोणी काय काम केलं यासाठी जे काम करतील त्यांना अधिक महत्त्व दिलं जाईल। महामंडळाच्या नियुक्त्या ज्या आहेत त्यांच्या सुद्धा नियुक्त्या लवकरच करण्यात येईल आणि त्या सुद्धा मेरिटवरतीच ठरवल्या जातील, अशा सुद्धा स्पष्ट जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण बघितलं की छगन भुजबळ यांनी जे म्हटलं होतं, यांनी खास करून त्यांच्या भाषणाच्या वेळेस एक आठवण करून दिली, कारण छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवावं अशा प्रकारची एक वरिष्ठ नेत्यांनी एक मत व्यक्त केलं होतं। मात्र छगन भुजबळ यांनी पक्षाला अट घातली होती की समीर भुजबळ यांना छगन भुजबळ यांच्याकडे असलेलं मंत्रिपद देण्यात यावं आणि तरच छगन भुजबळ जे आहेत ते राज्यसभेवर जातील, पण तसं काही घडलं नाही। सुरेंद्र जैन यांना संधी देण्यात आली आणि छगन भुजबळ यांच्याकडे त्यांचं मंत्रिपद राहिलं। याच्यावरती एक सडेतोड उत्तर देताना छगन भुजबळ यांनी भाषणात स्पष्टपणे म्हटलं की जेव्हा पक्षाला ॲफिडेव्हिटची गरज होती तेव्हा त्यांचा जुना मतदारसंघ जो मुंबईतला माझगाव मतदारसंघ आहे तिथून कसे रातोरात समीर भुजबळ यांनी ॲफिडेव्हिट आणले आणि पक्षाला वाचवण्यासाठी कशी मदत केली, ही एक आठवण छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणाच्या वेळेस छगन भुजबळ यांनी खतखत व्यक्त केली होती। मात्र सुनेत्र पवार यांनी या सर्व विषयांवर भाष्य सुद्धा केलेले आहे। ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेल्या राहा।